श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वागत आहे आमच्या मिनी ब्लॉगमध्ये। आणि नेहमीप्रमाणे आपली घरातली सगळी कामं झालेली आहेत। धुणं वगैरे पहा, सगळं धुणं वाळत टाकलेलं आहे। भरपूर असं धुणं धुतलेलं आहे, कारण की सोमवार असला की सोमवारी मोटरला लाईट असते, त्याच्यामुळे पाणी आपल्याला पूर्ण दिवस असतं। मग त्यावेळेस अशी भरपूर असे कपडे धुवत असते मी। आणि पूर्ण कामं झाली, सगळी कामं झाली आणि भांडी घासण्यासाठी घरात गेले। आणि गंमत अशी झाली की इथं आपण घातलेल्या आहेत शेंगा वाळत। तर मी ज्यावेळेस भांडी घासायला गेले त्यावेळेस शेंगाच कोणीतरी नेल्या, शेंगा भरून नेलेल्या आहेत आपल्या। आणि बघा कसे असतात लोक, जर ते शेंगा खाली सांडल्या नसत्या तर लक्षात पण आलं नसतं की शेंगा भरून नेलेल्या आहेत। आणि मग ईशानला समजलेलं आहे की आपल्या शेंगा कोणीतरी गोळा करून नेलेत। मग ईशान काय करून आलाय तर तू आता ईशान बंदूकच घेऊन थांबणार आहे। जे कोणी शेंगा न्यायला येतील त्यांना काय करणार, गोळीच घालणार आहे ईशान। कसे बुक्कीट टिंगोळ आणायचं काय, हा। तर मग पहा असं आहे हे। आणि ऊन आज पडलं म्हणून आम्ही शेंगा बाहेर वाळायला घातलेल्या आहेत, म्हणजे जराशा चांगल्या वाळतील। आपण शेंगा तोडताना भरपूर असं कष्ट घ्यावं लागतं। तर आता हे शेंगा काही तोडण्यासाठी मी जात नाहीये, माझ्या सासूबाई जातात। तर सासूबाई, माझे सासरे, माझे मिस्टर हे जातात शेंगा तोडाय। आता शेंगा आपल्या कशा काय चोरीला जातील सांगा। आता ईशान बघा काय चाललंय ईशानचं। आता ईशान पोत्यात लपून बसणार आहे, कोण शेंगा नेते बघण्यासाठी। आणि बंदूक पण जवळच ठेवली बघा, हा बघ काय काय करते बघ फक्त। काय चाललंय, काय चाललंय का? इकडे 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 बघ, इकडे बघ, काय कोण नेते आता बघतोस का तू? बर पहा आता ईशान आता दिवसभर अशीच राखण करा, मी जाऊ का घरात? काय बाळा, ईशान घाबरलेला आहे। भरपूर अशी सैन आलेली आहे इकडून। आणि ईशान नको 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 मारू, मारू नको ईशान, इकडे ये। रुद्रा आता तुम्ही दोघांनी मिळून शेंगाची राखण करायची, हा करणार ना? अरे किस्सा काय झालाय माहितीये का तुला? आपल्या शेंगाच नेलं कोणीतरी भरून बाळा। हो, तुम्हाला आता दोघांना पण आपल्या शेंगांची राखण करायची बरं का। आणि धो 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 पाऊस आल्याच्या नंतर काय करणार तुम्ही? बघा व्हेरी गुड ईशानचं। बघा ईशान काय बोलला, मी पोत उचलून येणार, म्हणजे सगळ्या शेंगा ईशान गोळा करून मगच घरात येणार आहे पाऊस पडला तर। आणि ही पहा माती आपण इथे आता मस्त वाळायला ठेवली आहे बघा, आपल्याला आता घट बसवण्यासाठी। आणि आमच्या शेंगा पण पहा खूप छान आहेत, अशा मोठ्या मोठ्या शेंगा आहेत बघा। फक्त यावेळेस पहा शेंगा काढायला मी गेलेली नाहीये, म्हणल्यानंतर राखण तर मला अवश्य केलीच पाहिजे, नाही तर माझं काही खरं नाही। मग तिकडे गेले तर इथे प्रॉब्लेम होतो परत। मग आमचा व्हिडिओ पहा, हे डाळिंब एवढा मोठा झालता, एवढा मोठा झालता ना की असं इथं घर आहे म्हणून कोणाला वाटत सुद्धा नव्हतं की या साईडला घर आहे म्हणून। डाळिंबाने पूर्ण घर डालूनच गेलेलं। आज रुद्राच्या पप्पांनी भरपूर काम केलेलं आहे। आणि पहा किती मोकळं झाले, आत्ता कुठं माझं घर दिसायला लागले। आज काय ह्यांच्या मनात आलं काय माहिती, सगळे झाडं त्यांनी छाटून टाकलेले आहेत। आणि आता हे सगळं काम मला वाढून ठेवलेलं आहे। आता हे सगळं उचलून टाकायचे, बऱ्यापैकी त्या साईडचं आवरलंय, आता हा भाग राहिलाय आपला। चला तर मग आजचा दिवस पूर्ण कामातच जाणार आहे। फांदी तोडली, त्याचा पेरू काढलाय बघा। हा सगळे झाड तोडल्यामुळं काय झाडाला पूर्ण
पेरूच्या झाडाची पेरू आता तुटलेले आहेत आपले, आता जे वरती आहेत तेवढेच बस. ईशान आता तुला पेरूच नाही ठेवला पप्पांनी रे. कुठे आहे दाखव. व्हेरी गुड. ओ पेरूवाले दादा कसा दिला पेरू, कसा दिला? हा तुमचा पेरू एकच नंबर आहे आम्हाला माहिती आहे, पण कसा किलो दिला? डायरेक्ट झाडाचं तोडून देता तुम्ही? बघू बरं, द्या बरं जरा आम्हाला 5-6 किलो पेरू. बघा आता हे डायरेक्ट झाडाचा. अहो तुम्ही पेरू असे झाड डायरेक्ट झाडच, तुम्ही झाडाचे ताजे ताजे पेरू विकायला लागलात. आणि ती तुळस पडली की तिकडे आपली तुळस आम्ही ठेवतो उचलून, तुम्ही आम्हाला पेरू द्या ताजे ताजे. हा इशू बघू. माझी किसी आवडल्यास सबस्क्राइब करा, फॉलो करा, कमेंट करा, म्हणजे आमचा व्हिडिओ तुम्हाला दिसेल. सबस्क्राइब करा, फॉलो करा, इकडं तिकडं शेअर सुद्धा करा बरं का. आपला व्हिडिओ भरपूर शेअर झाला पाहिजे. धन्यवाद.